चिंतन सेवामध्ये आपलं स्वागत आहे। नांदेड लोकसभा मुख्य उमेदवार रवींद्र चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नांदेड आता सर्वांना नाव घेते किट्टू पाटील भासलीकर सर्व विधानसभा। आता मला सांगायचं म्हणजे चव्हाण साहेबांनी हे सांगितलं काँग्रेस पक्षामध्ये मला फार त्रास झाल्यामुळे भाजपमध्ये गेला। आता काँग्रेस पक्षानं त्यांच्या बापाला मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, गृहमंत्री केलं, ह्यांना मंत्रीपद दिले, आमदार केले, खासदार केले, दोनदा मुख्यमंत्री केले, त्यांच्या बायकोला सुद्धा आपण आमदार। काँग्रेस पक्ष म्हणजे एक आपण आई मानतो त्या पक्षामध्ये राहतो एवढे पद याच्या घरामध्ये, पण हा माणूस काँग्रेस पक्षासोबत गद्दारी करून भाजपमध्ये गेला। त्या गद्दाराला आपण निवडून द्यायचं काय तुम्ही सांगा? गद्दाराला निवडून द्यायचं का? त्या गद्दार कोणाचाच नव्हता, त्यानं करोडो रुपयाची माया कमवली आणि ते लपवण्यासाठी भाजपमध्ये एकांतर उदाहरण सांगा पण सर्वसाधारण माणसांनी सादर केलं याच्याकडे कोणते गुप्तदार आणि वाळू चोर याच्याशिवाय काहीच नाही। त्याने जे म्हणून ते पर्य करा आता फिरायला पाहिजे त्याने चोर आहे चांगला माणूस आहे काय काय मला सांगा? सर्वसाधारण आपल्याचं काय का माणूस कोणीच नाही, फक्त वाळू चोर आहे। ते कळसही झाला की वाळू चोर म्हणजे ह्याला अशा गाडीमध्ये घालून सांगतात सोड। आता साधारण सांगायचं म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये डोळे कारखाने त्यांचा 3300 रुपयाच्या वर हवा 3300 ते 3700 रुपये, पण हा गद्दा आपल्याला भाव काय देतो 2500 रुपये 2500 रुपये। हे सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मनाला प्रश्न विचारला की साहेब 3200 वाढवून द्या, मला परवडत नाही म्हणा। आपला एक डोळा भरताना 4 झाले आणि 2 कारखाने भंगार झाले, या माणसानं स्वतःच्या माणसाला दिले तिथं आपल्याला 2800 रुपये भाव मिळतो आणि हा गद्दार आपल्याला 2500 रुपये भाव देतो। प्रतिदिन हे सगळे आपल्याला शेतकऱ्याचे मोठे करायचे सर्वसाधारण शेतकऱ्याची असा माणूस खातो 1000 प्रतिदिन म्हणजे वर्षाला 6 लाखाची गाळप होते। 6 लाख म्हणजे नंतर 60 कोटी वर्षाला खातो आणि 5 वर्षाचा हिसाब केल्याच्या नंतर 300 कोटी आणि विलक्षण आलं हा गद्दार आपल्याला 1000 पैसे मिळतो। तर अर्ध्यामध्ये सगळं सांगितलं आपल्याला बोलण्याच्या जनतेला काय पाहिजे मला माहित आहे, म्हणजे याच्या बोलण्याचा अर्थ असा झाला विधानसभेत आपण 1000 पैसे दिले हे जनता बोलतोय मला मतदान करते, पण आज जनता बोलतो नाही, जनता फार हुशार आहे, व्हॉट्सअप चालू आहे, फोन चालू आहे, सोशल मीडिया चालू आहे, त्याच्यावर बघावे जनता ताबडतोब उत्तर आहे। पण यावेळेस आपल्याला काही करू या गद्दाराला काढावं लागणार आहे। या गद्दाराला जर निवडून दिलं तर काही खरं मी तुम्हाला एक सांगतो मी आज आपण कोणत्या बाबतीमध्ये बघतो आता कालच्या सगळ्यामध्ये त्याने सांगितलं ओळख मुली माझा पप्पा वाघ आहे आणि माझी मुली वाघी नाही, मी त्यांचा बचरा आहे। हे वाघ वाघी असेल तर गावामध्ये ना गावामध्ये वाघ वाघी इथे जन्मामध्ये लावला आणि मला खात्री आहे माझ्या दोन्ही वर्षे त्याला जन्मामध्ये पाठवले गावामध्ये गेले आणि आता जर आलं मग काहीच आपल्या चालणार वापर 25 वर्ष महिलेच्या पोट्याला आता एवढे ते जर आलं तर काहीच खरं नाही, काहीच खरं नाही। 17 मिनिट काहीच खरं त्याच्यामुळे काही केलं आणि यांच्या घरामध्ये किती बदल पाहिजे तुम्हाला सांगतो। बाप खासदार, मुलगी आमदार, बायको माझी आमदार, काँग्रेसमध्ये आमची सुद्धा प्रत्येक असे होते त्या बसमध्ये खाली बसायचं उठवणे बसायचं, पण आज तो माणूस पक्ष सोडून गेल्यामुळे
सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी पाहून शिक्षण दिले आणि एक जबाबदारी आपले सर्वसाधारण तुमच्या मधला माणूस हा उमेदवार नाही आणि तो आमदार आपल्याला करावा लागणार तो आमदार झाल्यामुळे आपण सर्वजण आमदार आहोत. हा इलेक्शन असलं 4 महिने ठेवतो आणि तुला येत नाही आणि काय सांगतो मी विकास करू कशाला विकास करतो विकास करू विकास केला असेल तर आज मी माझा चॅलेंज आहे दिन दिवस बाकी तुम्हाला त्यांना घरी बसा पप्पाच्या घरी बसते जनता कोणाला घेऊन गेले ते आपण बोलू. विकास पुरुष नाही हा भ्रष्टाचार पुरुष आहे. विकास पुरुष हा पुरुष इकडे होतं काँग्रेस मध्ये तो आमच्या आशा आता ज्या माणसाने म्हणजे भाजप वाढवली कामी करावी आता तिकडे गेला तिथे बोलावे भेटतात. आज एखादी मला सांगा आज किती जण मागणी करायला किशोर देशमुख हनुमंतराव देशमुख आपले परवीन गायकवाड यांना अगोदर दिले कमी कमी त्यांना देण्यात येईल. डॉक्टर माणिकराव जाधव आपल्या गावातले आणि 80 पानाचं कमी तुम्ही घरात ते गटार चक्कर होत आणि सत्ता होतो ही त्याची परिस्थिती माझी काही करा पण या गटाराला यावेळी ठारा देऊ याची जर मुलगी आली आपलं प्रत्येकाचं सगळं लोकसभेला 2 मशीन आहे त्याच्यावर नंबर 1 लाखांचे लोकसभेचे पंजाब बघायचं समोर विधानसभेला 2 मशीन आहे 1 नंबरलाच आहे पंजाब बघायचं 2 नंबर आणि एक गद्दार आवाज नाही त्या गद्दार आवाज 3 नंबरला बसणार आहे आता 3 नंबरला तुम्ही दिवसात एवढी अपेक्षा करतो माझे